मित्रांनो नमस्कार. ही गोष्ट आहे एका डोंबाऱ्याची आणि डोंबाऱ्याच्या खेळामध्ये काम करणाऱ्या दोघा नवरा बायकोंची. गोष्ट जरी डोंबाऱ्याची असली, डोंबाऱ्याच्या खेळाची जरी असली, तरी आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी मात्र याचा फार जवळचा संबंध आहे. दोघे नवरा बायको एका डोंबाऱ्याच्या खेळामध्ये काम करायचे. रोज नव्या गावामध्ये जायचे, रोज नव्या ठिकाणी खेळ सादर करायचे. डोंबाऱ्याचा खेळ चालू झाल्यानंतर बायको ढोल वाजवायची आणि नवरा मात्र तारेवरची कसरत करायचा. तारेवरची कसरत करत असताना लेकराला खांद्यावर घेऊन तारेवरून चालायचा. हाताने दगड फोडायचा, काचेच्या तुकड्यांवरून चालायचा, जाळातून उडी मारायचा. असे वेगवेगळे जीव घेणे प्रकार तो धाडसाने करत असायचा. लोक कधी कधी आश्चर्यचकित व्हायची, लोकच कधी कधी घाबरून जायची की अनर्थ घडला तर काय होईल. परंतु डोंबारे मात्र धाडसाने हे सगळं करत असायचा. खेळ सादर करत असताना अजून एक जीव घेणा प्रकार तो या खेळामध्ये सामील करायचा. तो म्हणजे असा की बायकोच्या डोक्यावरती एक सफरचंद ठेवायचा, हातामध्ये काही धारदार चाकू घ्यायचा आणि 20-25 फूट अंतरावर जाऊन उभा राहायचा. स्वतःच्या डोळ्याला पट्टी बांधायचा, डोळे झाकून घ्यायचा आणि हातातल्या धारदार चाकून बरोबर बायकोच्या डोक्यावरती ठेवलेल्या सफरचंदचा नेम साधण्याचा प्रयत्न करायचा. डोळ्यावरती पट्टी बांधलेली असताना, डोळे बंद झालेले असताना सुद्धा तो धाडसानं चाकू फेकून मारायचा आणि बरोबर बायकोच्या डोक्यावरती ठेवलेल्या सफरचंदचा नेम साधायचा. इतकी वर्ष झाला हा प्रकार तो नित्य नियमानं करत असायचा. बायको सुद्धा मोठ्या विश्वासानं धाडसानं उभा राहायची आणि नवराही तेवढ्याच निष्ठेनं, तेवढ्याच प्रामाणिकपणानं, तेवढ्याच श्रद्धेनं चाकू फेकून मारायचा आणि कधीही आज तागायत चाकूचा नेम चुकलेला नव्हता. लोक कधी कधी घाबरून जायचे, एखाद्या चाकूचा जर नेम चुकला तर बायकोचा डोळा जाईल, बायकोच्या नरड्याला चाकू लागेल, बायकोचा जीव धोक्यात येईल. लोक घाबरून जायची, पण डोंबारी मात्र मोठ्या आत्मविश्वासानं, मोठ्या श्रद्धेनं आणि मोठ्या निष्ठेनं हे काम करत होता. एके दिवशी एका गावातला खेळ संपला. रात्री उशिरा जेवण करून दोघे जण झोपले आणि जेव्हा सकाळी उठून दुसऱ्या गावाला निघाले होते तेव्हा रस्त्यात दोघांचा कशावरून तरी वाद झाला. एकमेकांवरती चिडायला लागली, मोठ्याने ओरडायला लागली. वाद सुरू झाला. वाद चालू असतानाच त्या गावामध्ये जाऊन पोचली, ज्या गावामध्ये आज संध्याकाळी खेळ करायचा होता. संध्याकाळी 6 वाजता 7 वाजता खेळ चालू होणार होता. गावामध्ये जाऊन पोचले. भांडण चालू असतानाच, वाद चालू असतानाच खेळाची तयारी सुरू केली. 5 वाजत आले तरी दोघांचा वाद मिटायला तयार नव्हता. 5 वाजून गेले तरी दोघं एकमेकांवरती चिडत होती, ओरडत होती. बायको माघार घ्यायला तयार नव्हती, नवऱ्याची चिडचिड वाढत होती. अशातच खेळ सुरू झाला. बायको ढोल वाजवायला तिनं सुरुवात केली. लोक जमायला लागली. 6 वाजले आणि खेळाला सुरुवात झाली. बायकोनी जेव्हा ढोल वाजवायला सुरुवात केली तेव्हा यानं सुद्धा तारेवरची कसरत चालू केली. लेकराला खांद्यावर घेतला आणि तारेवरून चालू लागला. रागाच्या भरामध्ये हाताने दगड फोडू लागला, काचेच्या तुकड्यांवरून चालू लागला, जाळातून उडी मारू लागला. नेहमीप्रमाणे हे खेळ तो धाडसाने करू लागला. पण एकमेकांशी दोघेही संवाद साधत नव्हते, बोलत नव्हते. आपलं काम प्रामाणिकपणे आणि धाडसानं दोघंही करत होते. आता वेळ झाली होती त्या खेळाची, ज्या खेळामध्ये बायकोच्या डोक्यावरती सफरचंद ठेवला जाणार होता. यानं स्वतःच्या डोळ्यावरती पट्टी बांधून घेतली जाणार होती आणि हातातल्या चाकूनं, त्या धारदार शस्त्रानं बरोबर सफरचंदचा नेम साधायचा. हा खेळ आता सुरू होणार होता. त्यानं ठरल्याप्रमाणे बायकोच्या डोक्यावरती सफरचंद ठेवला. 10, 15, 20 फूट अंतरावरती जाऊन उभा राहिला. डोळ्यावरती स्वतःच्या पट्टी बांधून घेतली. हातामध्ये चाकू होते, धारदार शस्त्र होतं. चाकू फेकून मारायचा होता आणि सफरचंदचा नेम साधायचा होता. हा खेळ सुरू झाला होता. बायको नेहमीप्रमाणे मोठ्या आत्मविश्वासानं डोक्यावरती सफरचंद घेऊन उभा राहिली होती. यानं हातामध्ये चाकू घेतले, डोळ्यावरती पट्टी बांधली आणि आता चाकू फेकून मारायचा होता, सफरचंदचा नेम साधायचा होता. यानं सपकन चाकू फेकून मारला आणि बरोबर सफरचंदचे 2 तुकडे झाले. लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. लोक बक्षीस द्यायला लागले, वा वा म्हणायला लागले. लोक खुश झाले, आनंदित झाले. लोकांना सुद्धा भीती निर्माण झाली होती त्यांच्या मनामध्ये की एखाद्या चाकूचा जर नेम चुकला तर या बाईचा डोळा जाईल, नरड्याला चाकू लागला तर हिचा जीव जाईल. मोठ्या लोकांच्या मनामध्ये सुद्धा भीतीचं वातावरण तयार झालं होतं. परंतु चाकूनं मात्र बरोबर सफरचंदचा नेम साधला होता. आता दुसरा चाकू मारायचा होता. बायकोनं दुसरा सफरचंद डोक्यावरती घेतला आणि बायको उभा राहिली परत एकदा आत्मविश्वासानं. यानं सुद्धा हातामध्ये दुसरा चाकू घेतला, परंतु चाकू फेकून मारत असताना यानं मात्र डोक्यातला विचार बदलला होता.
यानं आता असा विचार केला होता की बायको माझं ऐकत नाही, बायको माझ्याशी रोज वाद घालते, रोज भांडण करते. आता आपण एक काम करूयात, चाकूनं सफरचंद उडवण्याच्या ऐवजी चाकूनं हिचं नरड्याचा निशाणा कसा साधता येईल हा प्रयत्न करूयात. चाकू फेकून मारूयात, परंतु सफरचंदावरती नाही, तर बरोबर हिच्या नरड्यावरती मारूयात, हिच्या डोळ्यावरती मारूयात, हिच्या चेहऱ्यावरती मारूयात आणि हिचा जीव घेऊयात. अशा रागाच्या भरामध्ये त्यानं हा निर्णय घेतला. बायको मात्र ठरल्याप्रमाणे आत्मविश्वासानं उभा राहिली होती. यानं दुसरा चाकू हातामध्ये घेतला. सफरचंदचा नेम साधायचा नव्हता, साधायचा होता हिच्या नरड्याचा, साधायचा होता हिच्या चेहऱ्याचा. आणि यानं सपकन चाकू फेकून मारला, परंतु चाकू नरड्याला न लागता, चाकू चेहऱ्याला कुठेही न लागता हा दुसरा सुद्धा चाकू जाऊन सफरचंदचे 2 तुकडे करून खाली पडला. लोकांनी टाळ्यांचा गडगडाट केला, टाळ्यांचा गजर झाला. हा मात्र आश्चर्यचकित झाला डोंबारी की असं कसं झालं. चाकू तर नरड्यावरती मारला होता, चाकू तर चेहऱ्यावरती मारला होता, पण चाकून आता सुद्धा सफरचंद कसं काय उडवला. डोंबारी विचारात पडला. तोपर्यंत बायकोनं तिसरा सफरचंद डोक्यावरती घेतला होता. मोठ्या श्रद्धेनं, मोठ्या विश्वासानं, मोठ्या आत्मविश्वासानं तो तिसरा सफरचंद डोक्यावरती घेऊन उभा राहिली होती. यानं तिसरा चाकू हातामध्ये घेतला. परत एकदा प्रयत्न करायचं ठरवलं की आता तरी उडवूयात हिचं नरडं, आता तरी हिचा डोळा घालूयात, आता तरी हिचा जीव घेऊयात. या प्रयत्नानं परत त्यानं तिसरा चाकू फेकून मारला, पण तिसऱ्याही चाकूनं नरड्याचा नाही वेध घेतला, डोळ्याचा नाही वेध घेतला. तिसऱ्या सुद्धा चाकूनं सफरचंदच उडवला, सफरचंदचे 2 तुकडे केले. लोक टाळ्या वाजवत होती. याला मात्र आश्चर्य वाटत होतं की मी वरच्यावर वेगवेगळा चाकू फेकून मारतोय नरड्यासाठी, मी चाकू फेकून मारतोय डोळा घालवण्यासाठी, मी चाकू फेकून मारतोय हिचा जीव घेण्यासाठी, पण सफरचंदचे 2 तुकडे होत आहेत असं का. 3 चाकू मारून झाले, 4 चाकू, 5, 6, 7 चाकू मारून झाले, पण प्रत्येक चाकूनं चेहऱ्याचा वेध न घेता, नरड्याचा निशाणा न साधता बरोबर सफरचंदचे प्रत्येक चाकूनं 2 तुकडे केले होते. डोंबारे मात्र आश्चर्यचकित झाला, हातबल झाला, डोळ्यावरची पट्टी सोडली आणि डोळ्यातून त्याच्या दोन्ही डोळ्यातून पाणी वाहू लागलं. तो रडू लागला. कार्यक्रम संपला आणि लोक बक्षिसं देऊन घरी निघून गेली. डोंबारे मात्र खाली मान घालून बसला होता, रडत होता. गावातला एक प्रेक्षक सभ्य माणूस जवळ आला, खांद्यावरती हात टाकला, हातामध्ये बक्षिसाची काही रक्कम दिली आणि तो प्रेक्षक विचारत होता, तो सभ्य माणूस विचारत होता की मित्रा काय झालं, इतका छान तुमचा खेळ झाला, इतका छान कार्यक्रम झाला, खूप सारं बक्षीस मिळाले आणि तू रडतोय का. तेव्हा डोंबारे सांगत होता, म्हणाला काय आहे साहेब, आज सकाळी बायकोबरोबर वाद झाला होता आणि त्या वाद इतका टोकाला गेला होता की आता असं ठरवलं होतं की सफरचंदचा नेम न साधता बायकोचा जीव घ्यायचा असं ठरवलं होतं आणि म्हणून उरलेले 5-6 चाकू बायकोच्या दिशेने फेकून मारले, परंतु तरीही त्या चाकूनं सफरचंदचाच वेध घेतला. एकही चाकू बायकोला जाऊन लागला नाही. रोज तर सफरचंदासाठी सफरचंदावरती नेम साधतो, पण आज बायकोचा नेम साधण्याचा प्रयत्न केलेला असताना सुद्धा ते शक्य झालं नाही. ही भगवंताची फार मोठी कृपा आहे की शक्य झालं नाही. जर ते शक्य झालं असतं तर किती मोठा अनर्थ झाला असता. तेव्हा तो गावातला सभ्य माणूस सांगत होता, म्हणला मित्रा, अरे तू किती जरी नकारार्थी विचार केला तरी ते कसं शक्य होईल. कारण नकारार्थी विचार आजचा आहे, परंतु पॉझिटिव्ह विचार हा वर्षानुवर्षाचा आहे. तुझी ती प्रॅक्टिस, तुझं ते सवय, रोजचा सफरचंदाचा नेम साधणं, ह्या गोष्टी तुझ्या रक्तामध्ये मिसळल्यात, नसामध्ये जाऊन पोचल्यात. हा पॉझिटिव्ह विचार, ही सकारात्मकता, हा चांगला विचार तुझ्या रक्तामध्ये जाऊन मिसळला आहे. आज एक दिवस तू चुकीचा विचार केल्यानं तुझ्याकडून चुकीचं काम घडणारच नाही. मित्रांनो, जीवन जगत असताना बऱ्याचदा आपल्याला देखील अशा गोष्टींना सामोरं जावं लागतं. अनावधानाने कधीतरी रागाला जातो, रागाच्या भरात एखादा निर्णय घेतो, नकारात्मक विचारांच्या आहारी जाऊन एखादा निर्णय आपण घेतो. परंतु कितीही नकारात्मक विचार आपण केला तरी ती नकारात्मक कृती मात्र आपल्याकडून घडली नाही पाहिजे. इतकी पॉझिटिव्ह विचारांची आपल्याला सवय झाली पाहिजे, चांगुलपणाची इतकी सवय झाली पाहिजे, सद्भावनांची, सद्विचारांची आणि सन्मार्गाची इतकी सवय झाली पाहिजे की ठरवून सुद्धा चुकीचं काम आपल्या हातून घडलं नाही पाहिजे. पॉझिटिव्ह विचार इतका नसानसांमध्ये आपल्या भिडला पाहिजे. आपण ठरवून सुद्धा गुरु मर्यादा ओलांडणं आपल्याच्याने शक्य नाही झालं पाहिजे. आपण ठरवून सुद्धा संत विचार आपल्याकडून हातातून निसटला नाही पाहिजे, सन्मार्ग हातातून सुटला नाही पाहिजे. सद्भावना आणि सद्विचारांचा मार्ग आपण कधी ठरवून सुद्धा सोडला नाही पाहिजे. इतकी पॉझिटिव्ह विचारांची आपल्याला सवय झाली पाहिजे, इतका हा चांगुलपणा आपल्या नसानसांमध्ये आणि रगरगमध्ये जाऊन मिसळला पाहिजे. हा प्रयत्न आपण सर्वांनी जाणीवपूर्वकरित्या करायला पाहिजे. आणि हे सगळं व्हायचं असेल तर या सगळ्या गोष्टींची आपल्याला नित्यनेमानं आणि रोज सवय लावून घेतली पाहिजे.
तर हे पुढे जाऊन शक्य आहे. तर सन्मार्गानं, सद्भावनेनं आणि सद्विचारानं जगणं कायमस्वरूपी शक्य आहे. मग नकारात्मक विचार जरी मनाला शिवून गेला तरी नकारात्मक गोष्टी मात्र आपल्या हातून आयुष्यभर कधीही घडणार नाहीत. धन्यवाद मित्रांनो.